मेरे देश में मेरा अपना घर हे आंदोलन गेल्या 6 महिन्यांपासून चालू आहे। लँड बँक मधील जिल्ह्यातील सरकारी नापीक जमिनी वर्गी करून त्या जमिनीवरील एक एक गुंठा जमीन गोरगरिबांना द्याव्यात या मागणीसाठी निवेदन मुख्यमंत्र्यांना देखील देण्यात आले असल्याची माहिती ॲडव्होकेट कारभारी गवळी यांनी दिली। मेरे देश में मेरा अपना घर हे आंदोलन गेल्या 6 महिन्यांपासून सुरू आहे। लँड बँक मध्ये जिल्ह्यातील सरकारी नापीक जमिनी वर्गीकरण करून त्या जमिनींमधील एक एक गुंठा गोरगरिबांना देण्यात यावा यासाठी आंदोलन छेडण्यात आलं आहे। लँड बँक साठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील देण्यात आलं आहे अशी माहिती ॲडव्होकेट कारभारी गवळी यांनी दिली। इसमें मेरा अपना घर आंदोलन आम्ही गेले 6-7 महिने चालवतोय आणि आमचे हे जे आंदोलन आहे आता देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये नक्कीच गेलेलं आहे असा आम्हाला रास्त अभिमान वाटतो। आमचं म्हणणं असं की शहरी भागामध्ये देशाच्या 20 कोटी घरं द्यायची आहेत आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भारतामध्ये 30 कोटी घरं द्यायची आहेत, परंतु याच्यासाठी 30 लाख कोटी रुपयांची गरज आहे आणि एवढा पैसा केंद्र सरकारकडे नाही, राज्य सरकारकडे सुद्धा नाही आणि म्हणून या लोकांचे जर घरं व्हायचे असतील खऱ्या अर्थाने तर या देशामध्ये लँड बँक स्थापन करण्याची गरज आहे। लँड बँक स्थापन करण्याची गरज आहे। प्रत्येक राज्यामध्ये एक लँड बँक स्थापन केली पाहिजे आणि तिच्या शाखा जिल्हा पातळीवर केल्या पाहिजे अशी आमची मागणी। आता याच्यामुळे काय होईल, लँड बँकेमध्ये त्या जिल्ह्यामधल्या ज्या जमिनी आहेत सरकारी, ज्या पड जमिनी आहेत, नापीक जमिनी आहेत, त्या सगळ्या त्या बँकेमध्ये वर्ग केल्या आणि त्या जमिनीवर लेआउट प्लॅन टाकला तर लेआउट प्लॅन टाकल्यानंतर या जमिनी लोकांना, बेघरांना किंवा घरकुल वंचितांना वाटण्यासाठी उपलब्ध होतील। त्याच्यामधून प्रत्येक घरकुल वंचिताला एक एक गुंठा जमीन जर दिली तर त्या लोकांचा घराचा प्रश्न निकालात निघेल आणि त्याच वेळेला त्यांना त्या जागेमध्ये आपला रोजीरोटीचा धंदा देखील करता येईल। ॲडव्होकेट कारभारी गवळी हे खूप दिवसांपासून हे आंदोलन करत आहेत। त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे गोरगरिबांना आपल्या हक्काचं घर मिळावं। ॲडव्होकेट कारभारी गवळी यांच्या मते सरकारी जमीन ज्या नापीक आहेत त्यातील एक एक गुंठा गोरगरीब जनतेला देण्यात यावा। त्यांचा उद्देश असा आहे की प्रत्येक गोरगरिबाला आपल्या स्वतःचं हक्काचं घर बांधते। बेघरांच्या घरासंदर्भात केंद्र सरकार, राज्य सरकार निव्वळ घोषणा करत आहे। एकीकडे अर्थव्यवस्था अत्यंत अडचणीची आहेत। केंद्र सरकारकडे एक जमा होणाऱ्या रुपयातील 13 पैसे आणि राज्य सरकारकडे जमा होणाऱ्या महसुलातील फक्त 11 पैसे हे विकास कामासाठी शिल्लक आहेत। एवढ्या तुटपुंज्या पैशामध्ये या देशातील प्रत्येक नागरिकांना घरं देणं हे सरकारला शक्य नाही आणि त्याचमुळं शासनापुढे लँड बँकिंगचा एक पर्याय आम्ही ठेवलेला आहे की पडीक असलेल्या सर्व जमिनी, शासनाच्या मालकीच्या या जमिनी, ज्या जमिनीवरती अजिबात कुसळ सुद्धा उगवत नाही, अशा या जमिनी घरकुलासाठी नागरिकांना देण्यात याव्या। एक गुंठा जमीन या देशातील सर्वसामान्य नागरिकांना, की जे या देशाचे मालक आहेत, ही सर्वसामान्य जनता या देशाची मालक आहे, पण या मालक असलेल्या जनतेला 1 इंच जमीन या देशामध्ये नाहीत। खऱ्या अर्थानं ते या देशाचे मालक असतील तर त्यांना शासनानं किमान त्यांच्या घरकुलासाठी 1 गुंठा आणि त्याचबरोबर त्या घरकुलाच्या बरोबरीनं रोजगारही त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध होईल अशा पद्धतीची योजना शासनाने त्वरित राबवावी। प्रतिनिधी जुनेद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।